थोडंसं टेक्निकल ग्लिचमुळं परत करावं लागतंय. आय थिंक फर्स्ट हाफपर्यंत आपण आलेलो आहोत. 138 क्वेश्चन. आपलं जे बुकलेट आहे नीटचं ते आहे H6. सो H6मध्ये आपण क्वेश्चन नंबर 138ला एक टेक्निकल ग्लिच आला आणि पूर्ण एक्सप्लेन केलेला पूर्ण व्हिडिओ गेलेला आहे. नव्याने करतोय तोच व्हिडिओ परत एकदा करतोय सो दॅट यू विल बी एबल टू सी इट. ऑलराइट, give us 2 minutes so that we can handle the technical part of it. It is not as per the mark, but we will start from where we left off. All right, chalo, let's get going with the next. You can start now. सो आपण 138 वरती होतो. आता 139 बघूयात. हे ऑलरेडी मी कव्हर केलं होतं व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये, पण समहाऊ टेक्निकल ग्लिचमुळे हे लाईव्ह सेशन आमचं कॅन्सल झालं ऑटोमॅटिकली आणि जो काही व्हिडिओ रेकॉर्ड केला होता तो आता हे झालेलं आहे. रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत. विल स्टार्ट ऑल ओव्हर अगेन. वी हॅड स्टॉप्ड एट 138 पर्यंतचा रिट्रीव्ह करू शकलो व्हिडिओ, पण त्याच्या पुढचा नाही करू शकलो. सो आय एम डुईंग इट अगेन. 139 says की which of the following combination is required for chemiosmosis. Chemiosmosisचा पॉईंट आपण पीटर मिशेल नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी तिकडे व्हेरीफाय करत चला. सो पीटर मिशेल नावाचा सायंटिस्ट आहे, त्यांनी ही केमिऑस्मोटिक हायपोथेसिस मांडलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय लागतं तर थायलॅकोइडचं मेम्ब्रेन लागतं, प्रोटॉन पंप लागतो, CF0 ॲक्ट्स एज अ प्रोटॉन पंप इफ यू रिमेंबर, प्रोटॉन ग्रेडियंट लागतं, प्रोटॉन मोटिव्ह फोर्स किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो ते प्रोटॉन मोटिव्ह फोर्स किंवा आपण त्याला म्हणू शकतो इलेक्ट्रोकेमिकल पोटेन्शियल ऑफ दिस थिंग हायड्रोजन आयन्स. सो ATP सिंथेज लागतो, CF0 CF1 वाला ATP सिंथेज आहे. आठवते तुम्हाला CF0 ॲक्ट एज अ प्रोटॉन पंप, CF1 ॲक्ट एज अन एन्झाईम ATP सिंथेज एन्झाईम. सो एनिवे, सो ऑप्शन 139चं C3 असणार आहे. 140 you take a look. Main steps in the formation of recombinant DNA are given below. Arrange these steps in the correct sequence. So what happens here is, so sequence दिलेला आहे. First you isolate the desired DNA, all right, by chilled ethanol method that you've seen earlier. Then you cut the DNA with the restriction enzyme, that is step number 2. Then we have the amplification of DNA done PCR नी. पॉलिमरेज चेन रिॲक्शन सगळ्यांना आठवते. पॉलिमरेज चेन रिॲक्शन साठी थर्मल सायक्लर वापरून आणि मल्टिप्लिकेशन करू शकतो आपण DNAचा. आपल्या DNA मल्टिप्लाय 30 सायकल्समध्ये अप टू बिलियन कॉपीज एवढा DNA आपण मिळवू शकतो बाय मीन्स ऑफ PCR, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. सो हे पॉलिमरेज चेन रिॲक्शन झाल्यानंतर मग फायनल आपण इन्सर्शन करू शकतो. इन्सर्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इनटू द होस्ट सेल. CBDA इज द करेक्ट आन्सर. इथं पहा तुम्ही 141 मध्ये इन जिम्नोस्पर्म्स द पोलन ग्रेन्स आर रिलीज्ड फ्रॉम द मायक्रोस्पोरॅन्जियम अँड कॅरीड बाय एअर करंट्स. सो जिम्नोस्पर्म मध्ये एअर करंट्स थ्रू पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात. पॉलिनेशन बाय विंड इज द मेनली प्रेफर्ड वे ऑफ पॉलिनेशन इन जिम्नोस्पर्म. करेक्ट स्टेटमेंट आहे. Then you see that air currents carry the pollen grains to the mouth of archegonium where the male gametes are discharged and pollen tube is not formed. Male gametes discharge होतात इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे, पण pollen tube is not formed. It's a wrong statement कारण जिम्नोस्पर्म मध्ये pollen tube बनत असते. इथं नाही म्हणून दिलंय पण बनत असते. सो असर्शन करेक्ट आहे, रिझन चुकीचं आहे, स्टेटमेंट चुकीचं आहे. सो आन्सर शुड बी 1. 142 पहा. Melonate inhibits the growth of pathogenic bacteria by inhibiting the activity of succinic dehydrogenase. सरळ सरळ याचं उत्तर आहे. बायो मॉलिक्यूल चॅप्टरमध्ये तुम्हाला हे दिसेल की मेलोनेट काय करतं, बॅक्टेरियाच्या सक्सिनिक डिहायड्रोजनेजला काय करतं, इनिबिट करतं सो दॅट द बॅक्टेरिया कॅनॉट ग्रो देअर.
143 which of the following statements are correct about Klinefelter syndrome? Klinefelter syndrome काय होतं बेसिकली? क्लाइन सिंड्रोम जो आहे ट्रायसोमीमुळे होतं. अशा प्रकारचं म्युटेशन आहे ज्याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोम ऍड होत असतो, XXY असा जिनोटाईप बनत असतो क्लाइनफिल्टरमध्ये. इथं ए दिलंय स्टेटमेंट की दिस डिसऑर्डर वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय लँग डाऊननी केलं आहे का? तर नाही, डाऊननी डाऊन सिंड्रोम केलाय. बी, सो हे वाक्य चुकीचं आहे. बी काय म्हणतंय? सच अन इंडिव्हिज्युअल हॅज ओव्हरऑल मस्क्युलाइन डेव्हलपमेंट. करेक्ट आहे का? तर येस. However, the feminine development is also expressed. Feminine development सुद्धा एक्सप्रेस होते म्हणतंय, तर करेक्ट स्टेटमेंट आहे. सी काय म्हणते? अफेक्टेड इंडिव्हिज्युअल इज शॉर्ट स्टेचर्ड. इनफॅक्ट शॉर्ट स्टेचर्ड नसतो, मॅनली कॅरेक्टर्स असतात. डी, फिजिकल, सायकोमोटर अँड मेंटल डेव्हलपमेंट इट इज रिटार्डेड. नॉट नेसेसरीली दे आर रिटार्डेड. फिजिकल डेव्हलपमेंट इज व्हेरी मतलब काय म्हणून मॅनली कॅरेक्टर आहेत. सच इंडिव्हिज्युअल अस्टेराईल. तर हे दोन्ही स्टेटमेंट बी आणि ई हे दोन्ही स्टेटमेंट जशाच तसे NCERT मध्ये दिलेले आहेत प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्समध्ये. तर तुम्ही त्याला पाहू शकता. सो आन्सर शुड बी 1. इथं जोड्या लावायचे तुम्हाला. व्हॉट डू यू हॅव? ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, ज्याला आपण लिंक रिॲक्शन म्हटलं होतं, तुम्हाला आठवत असेल. मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये घडणारी ही रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. ही रिॲक्शन जी आहे याला कॅटलाइज केलं जातं एन्झाईम पायरुव्हेट डिहायड्रोजनेजनी. हा एन्झाईम बेसिकली हे ॲसिटिल कोएन्झाईम मध्ये पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्जन करतो. सो ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन, पायरुव्हेट डिहायड्रोजनेज. ग्लायकॉलिसिसला EMP पाथवे म्हणतात. एमडेन मेयरहॉफ पार्नस पाथवे. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम, जिथं मॅक्सिमम ATP तुम्ही बनवत असता. देन ड्राय कार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, सिट्रेट सिंथेज म्हणजे हा तुमचे हे TCA सायकल आहे, क्रेप्स सायकल आहे, सिट्रिक ॲसिड सायकल आहे, CAC सायकल आहे, TCA सायकल आहे. पहिली स्टेप आहे ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं कन्व्हर्जन सिट्रिक ॲसिडमध्ये करतं. एन्झाईम आहे सिट्रेट सिंथेज. सो इट इज रिलेटेड टू दॅट. आन्सर शुड बी number 2. Then 145, which of the following statements is not correct? Water hyacinth grows abundantly in the eutrophic water bodies and leads to an imbalance in the ecosystem dynamics of the water body. Is a correct statement to make? Yes, it is. Because water hyacinth, ज्याला आपण मराठीमध्ये जलपर्णी म्हणतो, it's notorious for as an aquatic weed. It is notorious everywhere. It is basically harmful to the water ecosystem. Okay. What the second statement? The amount of some toxic substances of industrial wastewater increases the organisms at successive trophic levels. टॉक्सिक लेवलचं सक्सेसिव्ह ट्रॉफिक लेवलमध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं. तर दॅट इज अ राईट स्टेटमेंट टू मेक. देन microorganisms involved in the biodegradation of organic matter in a sewage polluted water body consume a lot of oxygen causing the death of the aquatic organism. याला आपण चोकिंग म्हणतो. वॉटर बॉडी चोक केली जाते कारण ऑक्सिजन जे आहे ते वापरला जातो डिकम्पोजिशनसाठी बाय द डिकम्पोजिंग बॅक्टेरिया, दॅट इज युअर डिकम्पोजर्स. त्या डिकम्पोजर्सला आपण माहिती आहे की डिकम्पोजिशन इज अन aerobic process, so it is requiring oxygen, so it is utilized there. So normal fishesला वगैरे ऑक्सिजन भेटणार नाही, so choking होते. Fourth, so it's a correct statement to make. Algal blooms caused by excess of organic matter in water improve water quality and promote fisheries. So it's a wrong statement कारण algal bloom हे क्वालिटी खराब करते, क्वालिटी वाढवत नाही. 146 बघा आता, म्हणजे आन्सर शुड बी 4 ऑफ द 145. 46 मध्ये जोड्या लावायच्या आहेत. एम फेज मायटोटिक फेज काय आहे? इक्वेशनल सेल डिव्हिजन आहे. G2 फेज मध्ये प्रोटीन्स बनवले जातात. क्विसेंट स्टेज म्हणजे G0 स्टेज इनॅक्टिव्ह स्टेज आहे. G1 स्टेज काय असतं रे? तर इट्स अ इंटरवल बिटवीन मायटोसिस आणि सिंथेसिस फेज. DNA सिंथेसिस फेज म्हणजे S फेज. M G1 आणि S, सो G1 फेज. सो आन्सर शुड बी 1. 147 you take a look. 147 मध्ये assertion आहे a flower is defined as modified shoot wherein the shoot apical meristem changes to floral meristem. It's a correct statement कारण श्यामचं कन्व्हर्जन फ्लोरल मेरिस्टेम मध्ये होत असतं. रिझन आहे इंटरनोड ऑफ द शूट गेट्स कंडेन्स्ड. इंटरनोड शूटचं कंडेन्स होतं का टू प्रोड्यूस डिफरंट फ्लोरल अपेंडेजेस लॅटरली ॲट सक्सेसिव्ह नोड्स इन्स्टेड ऑफ द लिव्स. अच्छा, नोड्समध्ये इंटरनोडलच्या ठिकाणी काय होते?
एक तर ते कंडेन्स होते म्हणे अँड डिफरंट फ्लोरल अपेंडेजेस प्रोड्यूस होत आहेत म्हणे ॲट सक्सेसिव्ह नोड्स लीफच्या जागी तिथं काय म्हणू शकतो ते सक्सेसिव्ह लीव्सच्या जागी तुमचं नोड जे आहे ते बनत आहेत म्हणे तर फ्लोरल अपेंडेजेस बनत आहेत आणि लेट मी चेंज माय माइंड लिटल बिट हिअर लेट मी रीड दिस अगेन internode of the shoot gets condensed to produce internode of the shoot gets to condense to produce different floral appendages floral appendages बनता आहेत calyx corolla androecium gynoecium laterally at successive nodes of the leaves so त्याच्यानी आपला floral meristem बनतो so I correct myself here A is true and R is the correct explanation of A so answer here you should correct it the answer of 147 should be 3 not 1 as I mentioned earlier here the answer of 147 should be 3 because it's a right explanation of the question or assertion given in the A. 148 says cohesion, adhesion, surface tension, and guttation. Cohesion is affinity between water, so it's a 2. And the adhesion is affinity between water and polar surfaces, which is 4. So surface tension, more attraction in liquid phase. Basically, पाण्याची क्षमता असते की कमीत कमी सरफेस एरियामध्ये त्याला स्वतःला कॉन्स्ट्रिक्ट करून घेणं. गटेशन, लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ लिक्विड वॉटर. लिक्विड ड्रॉपलेट्स असतात त्याला प्रोसेसला आपण गट्टेशन म्हणतो व कोणत्या पोर्समधनं होतात तर हायडॅथोड्स नावाच्या पोर्समधनं हे होत असतात सो 3 should be the right answer here so question number 149 this is coming in from organism and population competitive Gauss's competitive exclusion principle states that closely related species competing for the same resources cannot coexist indefinitely and competitively inferior one will be eliminated eventually so it's a correct statement because गॉज म्हणतो की बाबा कॉम्पिटिशन मध्ये जेव्हा सुपेरियर आणि इन्फेरियर स्पीसीज असतात तर सुपेरियर इन्फिनियरला एक्सक्लूड करून टाकते एलिमिनेट करून टाकते इन जनरल स्टेटमेंट 2 काय म्हणते कार्निवोर्स आर द मोर adversely affected by competition than herbivores it's a wrong statement कारण usually plants are most affected then herbivores are most affected not carnivores so याचं उत्तर आहे स्टेटमेंट 1 is correct statement 2 is false 150 says how many different proteins does ribosome produce or ribosome consist of 80 different types of सरळ सरळ हे NCERT मधनं आलेला पॉइंट आहे त्याच्यानंतर पुढे पहा झुलॉजीचा सेक्शन आहे which one of the following techniques do not serve the purpose of early diagnosis of a disease for early treatment हे PCR ELISA आणि रिकॉम्बिनेंट टेक्नॉलॉजी ह्या मॉडर्न मेथड आहेत मॉलिक्युलर डायग्नोसिस म्हणून पॉईंट आहे बायोटेक्नॉलॉजीचा त्याच्यामधनं तुम्हाला हे क्लिअर दिसतं सिरम आणि युरिन अनालिसिस जे आहे ते कन्व्हेन्शनल जुन्या मेथड्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा सिम्पटम दिसते तेव्हा तुम्ही सगळं ते करता तोपर्यंत ते बॅक्टेरियल लोड किंवा खूप जास्त झालेला असतो त्यामुळं ह्या अर्ली डायग्नोसिससाठी काही कामाच्या नाही आहेत सो दीज आर द ऑप्शन 4 शुड बी द राईट आन्सर 52 vas deferens receives a duct from seminal vesicle and opens into urethra as the ejaculatory duct तर याचं करेक्ट स्टेटमेंट व्हॅस डिफरन्स जे आहे सेमानल वेसिकल मधनं हे घेतंय आणि युरेथ्रामध्ये ओपन होतंय तो स्टेटमेंट 2 काय म्हणते द कॅव्हिटी ऑफ द सर्व्हिक्स इज कॉल्ड अ सर्वायकल कॅनॉल which along with vagina forms the birth canal vagina and cervical canal पासूनच तुमचं बर्थ कॅनॉल बनतं तर बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट स्टेटमेंट त्याच्यानंतर तुमच्या एक्सक्रेशन मधला एक्सक्रेटरी सिस्टीम मधला पॉईंट आलेला आहे टीनिया काय असतात टीनिया कशाचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेम सेल्स पाहायला मिळतात पॅरामेशियम मध्ये तुम्हाला बेसिकली कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल पाहायला मिळतं आपण पाहिलेलं आहे ते स्टार शेपड असं काढून दाखवलं होतं बघा पेरिप्लॅनेटामध्ये युरिकोज ग्लँड्स असतात आणि फेरेटिमा मध्ये नेफ्रिडी असतात हे ट्युब्युल्स तुमचं एक्सक्रेशनचं काम करतात लक्षात ठेवा फेरेटिमा म्हणजे अर्थवर्म 153 So 154
which one of the following common sexually transmitted diseases is completely curable when detected early and treated properly? बघा, हेपॅटायटिस, जेनेटल हर्पीस किंवा HIV वगैरे यांच्यासाठी कंप्लीट क्युअर तुम्ही म्हणू शकता, गनोरियाबद्दल म्हणू शकता, बाकीच्यांबद्दल म्हणू शकत नाही. जेव्हा अर्ली डिटेक्शन होते आणि जर त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली तर गनोरिया इज द राईट आन्सर. देन assertion आहे, amniocentesis for sex determination is one of the strategies of reproductive and child health care program. It's a right statement to make. Yes, it is. Then ban on amniocentesis checks increasing menace of female feticide. बघा, amniocentesis म्हणजे मेल का फिमेल बेबी आहे, फिटस मेल आहे का फिमेल आहे हे चेक करण्याची ही एक मेथड आहे. याच्याने होतंय काय, जर ह्या मेथडने पूर्वी काय करायचे की फिमेल असेल तर त्याचं फिटिसाइड करून टाकायचे, बेबी अबॉर्ट करून टाक. त्याच्यावरती आय थिंक 71-72च्या आसपास तेव्हा बॅन आणला आणि ॲम्निओसेंटेसिस हे आहे त्याला बंदी घातलेली आहे. सो दोन्ही स्टेटमेंट्स बरोबर आहेत. आर आर हे एचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. 156 पहा. इन प्रोकॅरियोट्स पॉझिटिव्हली चार्ज डीएनए कधीच पॉझिटिव्हली चार्ज नसतो, डीएनए नेहमी नेगेटिव्हली चार्ज असतो. सो हे स्टेटमेंट सुरुवातीपासूनच चुकीचं आहे. Statement 2, in eukaryotes, the negatively charged DNA is wrapped around the positively charged histone octamer to form nucleosome. Histone octamers असे 8 हिस्टोन ऑक्टामर असतात, 8 युनिट असतात, H2A, H2B, H3, H4 चे, आणि त्याच्याभोवती तुमचा DNA गुंडाळलेला असतो जो की निगेटिव्हली चार्ज असतो. सेकंड स्टेटमेंट करेक्ट आहे. सो आन्सर शुड बी 2. वन स्टेटमेंट इनकरेक्ट, सेकंड स्टेटमेंट ट्रू. 157 पहा. 157 हिरोईन आहे. हिरोईनचं काम काय आहे? बॉडी फंक्शन स्लो डाऊन करतं. हिरोईन स्लो डाउन्स द बॉडी फंक्शन. मॅरोवाना इफेक्ट्स ऑन द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. कोकेन जो आहे तो डोपामाइनचं ऍक्टिव्हिटीला इंटरफेअर करतो. मॉर्फिन इज ऍक्ट्स एज अ पेन किलर. सो यहाँ पे क्वेश्चन आंसर नंबर 3 should be the right answer. 158, take a look at 158. Endometrium is necessary for implantation of blastocyst. Blastocyst is the stage of embryo. Endometrium is the inner lining of your cervix. यहाँ पे endometrium is necessary for the blastocyst implantation, which is a statement to make. Reason जो आहे ते काय दिले बघा. इन द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन, जर फिमेल ओमला फर्टिलाइज झाला नाही समजा स्पर्म्सनी, तर काय होतंय? कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट होते म्हणे. करेक्ट आहे का? तर करेक्ट आहे. कॉर्पस ल्युटियम तुम्हाला माहित आहे की ग्राफियन फॉलिकलपासून जे रेसिड्युअल मॅटर आहे त्याच्यापासूनच तुमचा कॉर्पस ल्युटियम बनतो, जो अबंडंटली तुमचा प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन देतो, आणि त्याच्यामुळे काय होतंय की ते जे बेबी जे आहे ते बेबी मेंटेन राहते, प्रेग्नन्सी मेंटेन राहते. पण जेव्हा फर्टिलायझेशनच नाही झालं तर ते प्रोजेस्टेरॉन बनून काय करणार? तर त्या ठिकाणी ते काय होते, मग कॉर्पस ल्युटियम डिजेनरेट होऊन जाते, आणि जे एंडोमेट्रियम आहे ते मग पुढं आपण मेन्स्ट्रुएशन होऊन जातं आणि पाळी येऊन जाते. सो आन्सर 3 should be the right answer. 159, select the correct group of set of Australian marsupials exhibiting adaptive radiation. Location wise distribution होणं. adaptive radiation आहे. ऑस्ट्रेलियन मार्supials डायरेक्शन तुम्हाला या इव्होल्युशन चॅप्टरमध्ये डायग्राम सहित दिलेला आहे. एक्झाम्पल्स डायग्राम्समध्ये आहेत त्या. खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. नमबॅट आहे, स्पॉटेड कस्कस आहे, फ्लाइंग फॅलेंजर आहे. जशाच तसे चित्रासहित दिलेले एक्झाम्पल्स आहेत इव्होल्युशन मधले. आतापर्यंत तुम्ही पाहताय की प्रत्येक पॉइंट जो आहे एनसीईआरटीचा लाईन टू लाईन आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट? बघा, प्रेझेन्स ऑफ द लार्ज अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन वॉटर रेस्ट्रिक्ट्स अल्गल ब्लूम. न्यूट्रिएंट्समुळे रेस्ट्रिक्ट होत नाही अल्गल ब्लूम, उलट प्रमोट होते. त्यामुळे इट्स अ रॉंग स्टेटमेंट. अल्गल ब्लूम डिक्रीजेस फिश मॉर्टॅलिटी. अल्गल ब्लूममुळे फिश मॉर्टॅलिटी डिक्रीज होते का? नाही, उलट इन्क्रीज होते फिश मॉर्टॅलिटी. युट्रॉफिकेशन रेफर्स टू इंक्रीज इन द डोमेस्टिक सीवेज इन वेस्ट वॉटर इन द लेक्स. उलट आहे. युट्रॉफिकेशन हा याचा प्रोडक्ट आहे सीवेज आणि वेस्ट वॉटरचा. नॅचरल एजिंग ऑफ लेक हे त्याची डेफिनेशन म्हणता येईल युट्रॉफिकेशन. बायोमॅग्निफिकेशन रेफर्स टू इंक्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टॉक्सिकंट ॲट सक्सेसिव्ह ट्रॉफिक लेवल. बायोमॅग्निफिकेशनची ही डेफिनेशन करेक्ट आहे की बाबा जसं जसं ट्रॉफिक लेवल पुढे जात राहील तसं तसं तुमचं ते केमिकल जे आहे ते स्पेशली द पर्सिस्टंट केमिकल्स जे आहेत ते अक्युमुलेट होत जातील, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. दॅट इज बायोमॅग्निफिकेशन.
161 पहा, 161 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग नॉट कन्सिडर एज अ एंडोमेम्ब्रेन सिस्टम. सेल मधला पॉईंट आहे. एंडोमेम्ब्रेन सिस्टीम मध्ये कोण कोण असतं? मेम्ब्रेन सिस्टीम मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं, गॉल्जी कॉम्प्लेक्स असतं, लायसोझोम्स असतात, व्हॅक्युओल्स असतात. इथे हे दोन दिलेले आहेत, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, पेरॉक्सिझोम नसतात, म्हणजे ACE हे नसतात, म्हणून आन्सर 4 इज करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ क्लोनिंग वेक्टर? बघा, PBR322 हा प्लाझमिड बेस्ड वेक्टर आहे. बॅक्टेरियल आर्टिफिशियल क्रोमोझोम, याक ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम. बॅक आपण ह्युमन जिनोम मध्ये अबंडंटली वापरलेला आहे. प्रोब जो आहे DNA किंवा RNA सिक्वेन्स असतो, पण त्याचं इथं तो क्लोनिंग वेक्टर म्हणून बिलकुल कामी येत नाही. सो आन्सर शुड बी 2. 163 पहा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट रिगार्डिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल? आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सायकल बद्दल बोललेलं आहे. ए इन नॉन प्रायमेट मॅमल्स, नॉन प्रायमेट बद्दल बोललाय, सायक्लिकल चेंजेस ड्युरिंग द रिप्रोडक्शन आर इस्ट्रोस सायकल. करेक्ट आहे, इस्ट्रोस सायकलची डेफिनेशनच आहे. बी पहा, फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल बिगिन्स एट प्युबर्टी, विच इज correct statement, partially correct statement to pick, but is called as menopause. It's not called as menopause. Right? मेनोपॉज हा शेवटचा आहे, म्हणजे जेव्हा तुमचं हे सायक्लिकल जे सायकल्स आहेत ते स्टॉप होऊन जातात, ते मेनोपॉज आहे. सो इट्स अ रॉंग स्टेटमेंट. सी, लॅक ऑफ मेन्स्ट्रुएशन मे बी इंडिकेटिव्ह ऑफ प्रेग्नन्सी. इट माइट बी, येस. सो इट कॅन बी अ ट्रू स्टेटमेंट टू मेक. म्हणजे जर मेन्स्ट्रुएशन झालं नाही, पाळी आली नाही, तर प्रेग्नन्सी असू शकते किंवा नसू शकते, पण इट्स अ करेक्ट स्टेटमेंट टू मेक. Cyclic menstruation extends between menarche and menopause. So it's a correct statement to make. So A, C, D are the correct statement. Answer 2 should be the right answer. तुम्ही पाहताय बघा, P वेव्ह, Q वेव्ह, QRS वेव्ह आणि T वेव्ह असे 4 प्रकारचे लिस्ट दिलेले आहेत. त्यांचं हे तुम्ही ECG मध्ये हे करताय, इलेक्ट्रोकार्डिओग्राम तुम्ही हे पाहिलेलं आहे. तर पी वेव्ह काय करते? पी वेव्ह मध्ये बेसिकली एट्रियम जो आहे तुमचा डिपोलराइज व्हायला लागतो. तुमचा जे क्यू वेव्ह आहे, क्यू वेव्ह मध्ये तुमचं सिस्टोलिक मुवमेंट सुरू होते. QRS जो असा लार्ज पीक दाखवलेला असतो तुमच्या ECG वरती, तो जो आहे तो काय करतो? व्हेंट्रिकल्स डिपोलरायझेशन करतो. टी वेव्ह आणि त्याच्यानंतर टी वेव्ह जो आहे तो परत रिपोलराइज करतो. सो आन्सर 3 शुड बी द राईट आन्सर. 165 पहा, 165 सरळ सरळ तुमचं कॉम्पिटेटिव्ह तुमचं ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन मधला पॉईंट आहे. याच्यामध्ये पहा, लेपर्ड आणि लायन्स पॅन्थराचे मेंबर्स आहेत, फॉरेस्टमध्ये आहेत आणि ग्रासलँडमध्ये आहेत, तर ते काय असतील? दे विल बी डायरेक्ट कॉम्पिटिटर्स. सो कॉम्पिटिशन होईल त्यांच्यामध्ये. ककू आणि क्रो मध्ये, ककू लेईंग एग इन अ क्रूज नेस्ट, याला ब्रूड पॅरासायटिझम म्हणतात. ब्रूड पॅरासायटिझम म्हणजे काय? कोकिळा जो आहे, ककू जो आहे, कुकू जो आहे, तो कावळ्याच्या घरट्यामध्ये अंडी देते. त्याची अंडी त्याच्या कावळ्यासारखेच असतात, त्यामुळे कावळ्याला वाटतं आपलाच अंडी आहे, त्यामुळे त्याला हॅच करते. सो ह्याचं पॅरासायटिझम आहे इन अ वे. सो ब्रूड पॅरासायटिझम म्हणतात त्याला. फंजाय आणि रूट ऑफ हायर प्लांट्स ऑफ मायकोरायझा. मायकोरायझा काय करतायत? फंजाय आहेत जे रूट वरती ग्रो करतायत. तो बेसिकली ते म्हणतायत की बाबा तुम मुझे न्यूट्रिशन दे दो, तुम मुझे शुगर दे दो, मैं तुम्हें मिनरल्स और वाटर लेके दूंगा. सो इट्स अ प्लस प्लस इंटरॅक्शन, म्युच्युअलिझम म्हणतात ह्याला. कॅटल इग्रेट्स अँड कॅटल इन द फील्ड. हे कॅटल इग्रेट्स म्हणजे तुमचे काय म्हणू शकतो ते बगळे. हे गाईवरती किंवा म्हशीवरती, बैलावरती वरती त्यांच्या याच्यावरती राहतात, हंपवरती. तर ते काय करतात? ते जसं जसं तो जनावर पुढं चाललाय, तिथं पाय खोरत खोरत जातात ना, तर त्याच्यामुळे काय होतं? ते इन्सेक्ट्स ओपन अप होत आहेत. सो हे बगळे जाऊन तिथं जाऊन लगेच ते उचलून घेतात, इन्सेक्ट खाऊन घेतात. तर त्यांचा फायदा आहे. प्लस झिरो इंटरॅक्शन. आन्सर शुड बी 3. 166 पहा, 1 मध्ये अ प्रोटीन इज इमॅजिन एज अ लाईन. समजा हे प्रोटीन आहे, तर द लेफ्ट एंड रिप्रेझेंटेड बाय द फर्स्ट अमायनो ऍसिड सी टर्मिनल. रॉंग. फर्स्ट अमायनो ऍसिड इज एन टर्मिनल. इथं सी टर्मिनल दिलं. रॉंग स्टेटमेंट टू मेक. पुढे जाण्याची गरजच नाही. अडल्ट ह्युमन हिमोग्लोबिन कन्सिस्ट ऑफ 4 सब युनिट्स, 2 अल्फा अँड 2 बीटा. करेक्ट आहे. सो स्टेटमेंट 1 इज करेक्ट. सो 1 इज फॉल्स, 2 इज करेक्ट. 2. 167. Given below are the two statements. RNA mutates at a faster rate. RNA चंचल असतो, रिॲक्टिव्ह असतो, त्यामुळे तो म्युटेट होत असतो फार. करेक्ट स्टेटमेंट आहे. 2 स्टेटमेंट काय म्हणते? व्हायरसेस हॅव्हिंग RNA genome and shorter lifespan mutate and evolve faster. It's also a correct statement. Both statements are correct
बिकॉज RNA व्हायरसेस चंचल असतात. उदाहरणार्थ आपण कोविड व्हायरस पाहिला रिसेंटली. व्हेरी चंचल व्हायरस. इट चेंजेस फॉर्म व्हेरी रॅपिडली, इव्हॉल्व व्हेरी रॅपिडली. 168 रॅडियल सिमेट्री इज नॉट फाउंड इन अडल्ट फायलम. हेमिकॉर्डेटा मध्ये रॅडियल सिमेट्री नसते, बाकीमध्ये तुम्हाला रॅडियल सिमेट्री पाहायला मिळते. 169 given below are statements. One is labeled as assertion A and other one is labeled as assertion R. Nephrons are two types, cortical nephrons and juxtamedullary nephrons, based on their relative position in the cortex and medulla. करेक्ट आहे. मेडुला मध्ये जास्त कोण असेल? जास्त मेडुलरी असेल. कॉर्टेक्स मध्ये जास्त कोणाचा पार्ट असेल? तुमच्या कॉर्टिकल नेफ्रॉन्सचा असेल. सो हे करेक्ट स्टेटमेंट आहे बघा. रिझन बघा त्याचं, juxtamedullary nephrons have short loop of Henle's, whereas cortical nephrons have larger. उलट सांगितले यांनी, उलट सांगितले, कम्प्लिटली इनवर्स. तो त्यामुळे रिझन आर चुकीचा आहे. आन्सर शुड बी ए. 170 पहा. Once the undigested and unabsorbed substances enter the cecum, their backflow is prevented. बघा, अनडायजेस्टेड अनअब्झॉर्ब म्हणजे बेसिकली फिकल मॅटर, लिक्विड फिकल मॅटर फॉर्म मध्ये असते. अजून याच्यामध्ये याला सिकम मध्ये एंटर करायचे. सिकम म्हणजे कोणचा? तुमचा अर्ली पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाईन. आणि याच्यासाठी देअर बॅकफ्लो होऊ नये, ते फिकल मॅटर बॅकफ्लो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, इलियम मध्ये येऊ नये, तर काय करावं लागेल? तर तुम्हाला स्पिंक्टर तिथं असेल. इलिओ सिकल स्पिंक्टर म्हणतात. वॉल म्हणणं बरोबर नाही, पण ठीक आहे. हे आन्सर करेक्ट आहे. इलिओसिकल. इलिओ म्हणजे इलियम, सगळ्यात कॉइल्ड पार्ट असतो स्मॉल इंटेस्टाईनचा, त्याला इलियम म्हणतात. सिकल म्हणजे लार्ज इंटेस्टाईनचा पॉइंट. त्या दोघांचं कनेक्शन तिथे जो असतो तो स्पिंक्टर असतो, इलिओसिकल स्पिंक्टर. त्याच्यानंतर आपल्याला या हॉर्मोन्स बद्दल दिलेला एक पॉइंट आहे. एडीएच जो आहे किडनीवरती अफेक्ट करत असतो, हालाकी बनतो हायपोथॅलॅमस मध्ये. एएनएफ जे आहे हार्टशी रिलेटेड आहे. जीआयपी जे आहे, ते गॅस्ट्रिक ग्लँडशी रिलेटेड आहे. सीसीके जे आहे ते रिलेटेड आहे तुमच्या फॅट डिग्रेडेशन साठी, तुमचा क्रियासाठी. सो आन्सर शुड बी 3 फॉर 171. त्यानंतर 172 ब्रॉड पाम विथ सिंगल पाम क्रीज इज विजिबल इन पर्सन सफरिंग फ्रॉम. सरळ लाईन टू लाईन याचा आन्सर आहे डाऊन सिंड्रोम. प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स मध्ये 172 मध्ये येतात. बघा 173 बाळांनो, रात्रीचे 12 वाजता आहेत. आय अंडरस्टँड, बट हे आज क्लिअर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. इथं पहा काय म्हणतंय, जोड्या लावायच्या आहेत. निमोनिया कोणामुळे होतो? निमोनिया होतो तुमच्या हिमोफिलस इन्फ्लुएन्झीमुळे. मलेरिया कोणामुळे होतो? प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे किंवा अजून दुसऱ्या प्लाझ्मोडियममुळे, मेनली प्लाझ्मोडियम वायवॅक्स. फिलारियासिस कोणामुळे होतंय? तुमच्या उचिरेरियामुळे होतंय. आणि रिंगवर्म्स जे आहेत ते कोणामुळे होत आहेत? सॉरी मी गडबड केली रे. काय होते बघा, तुमचे न्यूमोनिया आणि मलेरिया बद्दल बोललोय. रिंगवर्म जो आहे ट्रायकोफायटॉन मुळे होतो. फिलारियासिस उचिरेरियामुळे होतंय. आन्सर शुड बी 3. 174 पहा. गिवन बिलो आर टू स्टेटमेंट्स. लिगामेंट्स आर डेन्स इरेग्युलर टिश्यू. they are not they are but not regular. कार्टिलेज जे आहे डेन्स रेग्युलर टिश्यू असतो म्हणे. रॉंग. कार्टिलेज जो आहे तो डेन्स नसतोय, स्पेशलाइज्ड टिश्यू असतोय कार्टिलेज. राईट. सो इट्स अ कनेक्टिव्ह टिश्यू बट इट्स नॉट डेन्स. सो कार्टिलेज जो आहे तो. सो आन्सर शुड बी बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर फॉल्स. 175 लॅक ओपेरॉन बद्दल दिलेला आहे. जीन ए काय बनवते? ट्रान्सएसिटाइलेज. जीन वाय परमिएज. जीन आय इज अ रेग्युलेटरी जीन इन द लॅकोपेरॉन which is producing the repressor protein. आणि जीन झेड जे आहे ते बीटा गॅलेक्टोसिडेज बनवते. आन्सर शुड बी 4. सरळ आहे याचं. 176 काय म्हणते? इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर इज मोस्ट वाइडली युज्ड इन थर्मल पॉवर प्लांट. इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर थर्मल पॉवर प्लांट मध्ये वापरले जातात. ऍब्सोल्युटली करेक्ट. Statement 2, electrostatic precipitator in the thermal power plant removes ionizing radiations. Ionizing radiations जे आहेत ते बनवतात म्हणे. आयोनायझिंग रेडिएशन्स रिमूव्ह करतात का? नाही. पार्टिक्युलेट मॅटर रिमूव्ह करतात ना रे सोन्या. सो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर रिमूव्स पार्टिक्युलेट मॅटर्स, नॉट द आयोनायझिंग रेडिएशन. सो आन्सर स्टेटमेंट 2 इज रॉंग. म्हणजे ऑप्शन 1 इज करेक्ट फॉर 176.
177 पहा, डोळ्यांच्या याच्याबद्दल दिलेले दिसतंय. फोइया जे आहेत, फोइया काय करतायत, एकदम तुमच्या आयरिसच्या मागच्या ऑपोजिट साईडला असतात. फोइया काय करतायत, दे आर बेसिकली तुमची व्हिज्युअल अक्युटी वाढवतायत, रिझोल्युशन वाढवतायत. आयरिस म्हणजे ज्याला आपण मराठीत बुबुळ म्हणू, ते काय करतंय, विजिबल कलर्ड आय पोर्शन ऑफ द आय दॅट रेग्युलेट डायमीटर ऑफ द प्युपिल. प्युपिल म्हणजे काय, डोळ्यातल्या बुबुळामधला काळा भाग, तो बारीकवाला. ब्लाइंड स्पॉट, ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय असतं बघा, ब्लाइंड स्पॉट म्हणजे जिथं ऑप्टिकल नर्व्स निघतात ना जिथनं, त्याला आपण ब्लाइंड स्पॉट म्हणतो. सो इट शुड बी सीचं 4 असलं पाहिजे. स्क्लेरा म्हणजे जो बाकीचा वरचा लेअर दिसतोय ना बाहेरचा, दॅट इज बेसिकली स्क्लेरा. External layer of eye formed of dense connective tissue is sclera. So answer should be 3. In which blood or corpuscle the HIV undergoes replication and produces progeny viruses? 178 काय म्हणते, कोणत्या ब्लड सेल्स मध्ये HIV रेप्लिकेशन करतो म्हणे आणि बेबी व्हायरस बनवतोय? TH सेल. सरळ सरळ आन्सर आपल्या NCERT मध्ये दिलेला आहे. Which of the following functions is carried out by cytoskeleton? सायटोस्केलेटन कोण करतंय, काय काम करतंय, तर मोटिलिटीचं काम करतंय. सरळ सरळ आहे. 180 बघा, लो टेम्परेचर प्रिझर्व्स द एन्झाइम इन अ temporarily inactive state, whereas high temperature destroys enzymatic activity because proteins are denatured by heat. लो टेम्परेचरमुळं प्रोटीन्स थोडाफार काळ इनॅक्टिव्ह राहतीलही आणि पण ते डिस्ट्रॉय होणार नाहीत, पण हाय टेम्परेचरमुळे ते डिस्ट्रॉय होतील, कारण दे आर व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह टू हाय टेम्परेचर. सो इट्स अ करेक्ट स्टेटमेंट. स्टेटमेंट 2 काय म्हणते, वेन द इनिबिटर क्लोजली रिझेम्बल्स द सबस्ट्रेट, म्हणजे इनिबिटर आणि सबस्ट्रेट सारखे दिसत असतील तर काय होते, in its molecular structure and inhibits the activity of the enzyme, it is known as competitive inhibitor. Competitive inhibitor म्हणतात त्याला. In the light of the above statement, choose correct answer. So दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. सो आन्सर 3 शुड बी द राईट वन. नंतर परत एक जोड्या लावायच्या आहेत. व्हॅजेक्टॉमी म्हणजे तुमचं व्हॅजा डिफरन्स कट करून टाकणं आणि त्याला सील करून टाकणं. सर्जिकल मेथड ऑफकोर्स. Coitus interruptus. Coitus interruptus is a natural method. Interruptus is a natural method. Coitus म्हणजे इंटरकोर्स न होऊन, म्हणजे इंटरकोर्सच्या दरम्यान मध्ये इंटरप्शन आणणं, म्हणजे जेव्हा इजॅक्युलेशनचा पॉईंट येतो, इजॅक्युलेशनच्या टाइम पीनस बाहेर काढणं आणि इजॅक्युलेट बाहेर करणं, that way you can avoid the pregnancy. So coitus interruptus नॅचरल मेथड आहे. सर्वायकल कॅप्स लावतो, रबरच्या सर्वायकल कॅप्स लावतो. इट्स अ बॅरियर मेथड. सहेली सारख्या पिल्स घेतो, दॅट्स अ ओरल मेथड. सो आन्सर शुड बी 4. 182, टेक अ लुक एट 182. ह्या तुमच्या डायजेशनचे रिलेटेड आहेत. पेप्टिक सेल्स, डायजेस्टिव्ह तुमच्या स्टमकमध्ये पेप्टिक सेल्स जे आहेत त्या काय करतायत, तर ते बेसिकली पेप्सिनोजन बनवतायत. पेप्सिनोजन इज अन इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ पेप्सिन. ठीक आहे. गॉबलेट सेल्स, गॉबलेट सेल्स काय बनवतायत, म्युकस बनवतायत. ते तुमच्या एलिमेंटरी कॅनॉलमध्ये मॅक्सिमम ठिकाणी भेटतात. ऑक्झेंटिक सेल्स स्टमकमध्ये ह्या सेल्स आहेत, काय बनवतायत, ऍसिड बनवतायत. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि काय, इंट्रिन्सिक फॅक्टर फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ विटॅमिन B12 बनवतायत. इंट्रिन्सिक फॅक्टर फॉर विटॅमिन B12 बनवतायत ऑक्झेंटिक सेल्स. हिपॅटिक सेल्स म्हणजे लिव्हरच्या सेल्स काय बनवतायत, लिव्हरच्या सेल्स बाईल ज्यूस बनवतायत, जे की स्टोअर होतं गॉल ब्लॅडर मध्ये. ठीक आहे. सो आन्सर शुड बी 1. द आन्सर शुड बी 1. 183, which of the following symbols represents mating between relatives in human, बघा, बिटवीन रिलेटिव्स म्हणे, बिटवीन रिलेटिव्स इन ह्युमन पेडिग्री अनालिसिस. प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स मध्ये पेडिग्री अनालिसिस पाहिलेलं आहे. स्क्वेअर म्हणजे मेल आणि सर्कल म्हणजे फिमेल आणि डार्क म्हणजे अफेक्टेड इंडिव्हिज्युअल. आता सिंगल लाईन आहे म्हणजे मेटिंग आहे, पण आपल्याला काय दाखवलंय, मेटिंग बिटवीन रिलेटिव्स. रिलेटिव्हला डबल लाईननी दाखवावं लागतं, त्यामुळे ही डबल लाईन आहे. आन्सर शुड बी 4. 184 मध्ये व्हायटल कॅपॅसिटी विचारलेली आहे. व्हायटल कॅपॅसिटी तुम्ही ब्रिदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे जर रेसिड्युअल व्हॉल्यूम सोडला तर बाकी सगळं मिळून जे आहे ते व्हायटल, म्हणजे इन्स्पिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपिरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आणि टायडल व्हॉल्यूम, हे तिघांना मिळून आपण व्हायटल कॅपॅसिटी म्हणतो. स्पायरोमीटर मध्ये तुम्हाला ते हे दिसत आहेत ना, त्याच्यावरून तुम्ही सांगू शकता. देन 185, टेक अ लुक एट 185. इथं पण जोड्या लावायच्या आहेत. कार्टिलेजिनस जॉईंट जे आहेत ते कुठे भेटत आहेत बघा, ते बिटवीन द वर्टिब्रे भेटत आहेत. वर्टिब्राच्या मध्ये कार्टिलेजिनस जॉईंट भेटत आहेत. कार्टिलेजेस तुम्हाला भेटत आहेत तिथं. बॉल अँड सॉकेट जॉईंट्स कुठे भेटत आहेत,
ह्युमरस मध्ये आणि पेक्टोरल गर्डल मध्ये. ठीक आहे ना. पेक्टोरल गर्डल आणि ह्युमरसच्या मध्ये बॉल अँड सॉकेट जॉईंट तुम्हाला भेटता आहेत. वेल, बॉल अँड सॉकेट, ह्युमरस आणि याच्यामध्ये करेक्ट आहे. फायब्रस जॉईंट जे आहेत, फायब्रस जॉईंट तुम्हाला स्कल बोन मध्ये भेटतील. फायब्रस जॉईंट जे आहेत ते स्कल बोन मध्ये, फ्लॅट स्कल बोन्स मध्ये भेटतील. सॅडल जॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला कार्पेल्स आणि मेटाकार्पेल्स मध्ये भेटतील. थंबच्या कार्पेल्स आणि मेटाकार्पेल्स मध्ये भेटून जातील. सेक्शन बी जे ऑप्शनल आहे त्याचे 5 प्रश्न. तर 5 प्रश्न चूज करायचे असतील 186 मध्ये.